नमस्कार प्रेक्षक हो, कसे आहात? बरे आहात ना? आणि मी जावेद स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक खास मुलाखत आयडियल पर्सनॅलिटी म्हणजेच आदर्श व्यक्तिमत्व। आणि आज आपल्यासाठी गप्पा गोष्टी करण्यासाठी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रसाळ सर। सर तुमचं स्वागत करतोय स्टुडिओमध्ये। धन्यवाद। रसाळ सरांचं शिक्षण जे आहे ते मूळचे ते शिक्षक आहेत, डीएड त्यांचं झालेलं आहे आणि त्यांचा जो प्रवास आहे म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपर्यंत ते कसे आलेत याचा संपूर्ण प्रवास आपण त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। आणि सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असेल की तुमच्याबद्दलचं जे काही संपूर्ण बालपण आहे तुमचं, ते बालपण तुमचा जीवन प्रवास आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल। नक्कीच। ज्यावेळेस मी मूळचा इचलकरंजीचा आहे। इचलकरंजी एक वस्त्रनगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जगात देखील प्रसिद्ध आहे, ज्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर हे म्हटलं जातं। बरोबर। एका शहरी निमशहरी भागात जन्माला आलेलो मी। त्यानंतर मी नगरपालिका शाळेत शिकलेलो। मी अभिमानानं सांगतो बरं का, हे कारण आजकाल फॅड आहे की इंग्लिश शाळेत शिकलं किंवा चांगल्या शाळेत शिकलं तर चांगला अधिकारी होता येतं, पण असं काही नाही। एका सामान्य नगरपालिका शाळेत होता भगतसिंग विद्या मंदिर 22 नंबर शाळा ज्याला आम्ही म्हणत होतो, त्या शाळेत मी शिकलो। अत्यंत खडतर परिस्थितीत आमचं बालपण गेलं। अगदी 9वी 10वीला असल्यापासून मी सर्व प्रकारची हलकी सलकी कामं ज्याला म्हणतात तशी कामंही केलेली आहेत। म्हणजे घरांची कौलं बदलणं, शेकरणं, त्यानंतर इचलकरंजीमध्ये वस्त्र नगरी असल्यामुळं घड्या घालणे, मेंडिंग घालणे असे प्रकार आहेत, तेही मी केलेले आहेत। सुट्टीमधली कामं केलेली आहेत, पिगमी गोळा करायचं काम केलेलं आहे। आणि हे सगळं करता करता आम्ही शिकलो, पण आमच्या टोटल टक्केवारीत किंवा आमच्या शिक्षणामध्ये कुठं आम्ही व्यत्यय येऊ दिला नाही। एक इच्छाशक्ती होती की माझ्या ह्या परिस्थितीतून मी नक्की याच्यावर मात करणार आणि मी काहीतरी चांगलं होऊन दाखवणार। त्यामुळं हे सगळं करत असतानाच 10वीच्या दरम्यान पण मी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी चळवळीला अटॅच झालो। SFI सारख्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणून जी देशव्यापी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये मी सहभागी झालो। त्यानंतरच्या विद्यार्थी काही लढ्यात आंदोलनात देखील माझा सहभाग राहिला। त्यानंतर आम्ही 10वी 12वी केल्यानंतर अगदी कष्टाची कामं करत करत म्हणजे आपला खर्च किमान आपल्या आईवडिलांच्यावर भार असू नये अशा पद्धतीनं आम्ही सगळी ती कामं करत होतो। अगदी कष्टाची कामं ज्याला लोक हलकी म्हणायची, पण आम्ही त्याला हलकं समजत होतो। आणि नंतर योगायोगानं मला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण संस्थेत देखील शिकायचा डीएडच्या माध्यमातून योग आला। आणि मग काय आपण म्हणतो तसं की कष्टाला लाजू नये, कष्ट हेच आपलं भांडवल आहे। बरोबर। म्हणजे महाराष्ट्राचं मँचेस्टर ज्याला ओळखलं जातं, ज्याला म्हणतात इचलकरंजी, अशा इचलकरंजी भागातून यांनी गरीब परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केलं, संपूर्ण बालपण त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। सर तुम्ही म्हटलं की विद्यार्थी चळवळीमध्ये देखील काम केलेलं आहे आणि डीएड झालेला आहात तुम्ही। मग डीएड झाल्यानंतर विद्यार्थी चळवळीमध्ये काम केल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत कसा आला? नक्कीच डीएड करत असताना डोक्यात थोडे वेगळे विचार होते। परिस्थिती अशी होती की 10वीला मी ठरवलं होतं की विकास खारगे सरांचा का एक पहिला युवक त्याला इचलकरंजीतला होता की जो IAS झाला। आज ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत। त्यांच्याकडे बघून आम्ही आदर्श घेतला होता की मी IAS होईन, पण नंतर घरची परिस्थिती अशी झाली की मला तिकडे जाता आलं नाही। मामाच्या आणि काही लोकांच्या सांगण्यावर मग मी शेवटी हमखास नोकरी मिळणारं ठिकाण म्हणजे डीएड, बरोबर, म्हणून मी डीएडकडे वळलो आणि डीएड केलं। रयत शिक्षण संस्था आपली जी रुकोडीला आहे त्यांचं डीएड आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं कष्टाची कामं करत डीएड केल्यानंतर आम्हाला शिक्षण सेवकसारख्या योजनेत सहभागी व्हावं लागलं। त्या विरुद्ध देखील आम्ही शासनासोबत लढलो। शिक्षण सेवक संघटना मी स्थापन केली, त्या संघटनेचे अनेक कार्यकर्ते तयार केले। स्वतः मी त्या संघटनेचा राज्य संघटक, राज्य संस्थापक म्हणून काम करत होतो बरीच वर्ष। त्यानंतर शिक्षण सेवकासाठी लढता डोक्यात एक विचार होता की आपण यंत्रणेवरती लढतो, कधीतरी आपल्याला यंत्रणा पण सांभाळता आली पाहिजे, कधीतरी यंत्रणा सांभाळली पाहिजे असे विचार डोक्यात होते। पण जवळजवळ 12-12.5 वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर शेजारचे कार्यकर्तेच लागले ओरडायला की बाबा तुमच्या पोटेन्शियल आहे, हुशार आहात तर किमान प्रयत्न करा। आणि योगायोगानं आम्ही केलेल्या ह्या चळवळी की असतील किंवा आम्ही जे समाजाला किंवा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी केलेलं काम असेल, चांगल्या कामाचं फळ मिळतं म्हणतात, तर तेच मिळालं असं समजतो। कारण पहिल्या प्रयत्नात त्यांचे आशीर्वाद आहे, पाठबळ आहे, सदिच्छा शुभेच्छा म्हणता येतील। कारण आपण जर एखाद्या चांगलं केलं तर आपलं देखील चांगलं होतं, आपण एखाद्या चांगलं करायला गेलो तर आपल्या हाताला देखील ते चांगलं पण लागतं तसं म्हणतात। तसंच झालं म्हणायला पाहिजे, कारण अनेक जण 10-12 वर्ष प्रयत्न करतात पण त्यांना पोस्ट मिळत नाही। पण मी MPSCच्या अगदी पहिल्या एक्झाममध्येच क्लास 1ची पोस्ट काढली आणि आज तुमच्यासमोर मी क्लास 1 अधिकारी म्हणून बसलोय आणि आपण माझी मुलाखत घेतात, हा सर आपलं अभिनंदन। चांगला आहे। शिक्षक या पदावर काम करत असताना देखील 12-12.5 वर्ष त्यांनी शिक्षक या पदावर काम केलेलं आहे। नंतर ते सध्या MPSCचे क्लास 1 अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। सर स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने आपलं
हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. स्पीड न्यूज 24ला देखील माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. अशाच काही मुलाखती या माध्यमातून तुम्ही नक्कीच राज्यातल्या अशा होतकरू अधिकाऱ्यांची मुलाखती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या. नक्कीच सर. सर माझा पुढचा असा प्रश्न आहे की तुम्ही डीएड बद्दल बोलला, तुम्ही डीएड आहात, तर आता सध्या जे डीएड वाल्यांची परिस्थिती आहे, अनेक लाखो डीएड आणि बीएड बेरोजगार आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून ज्ञान हे ज्ञान असतं. आज प्रत्येकालाच नोकरी मिळेल अशी परिस्थिती जरी नसली, आता डीएडचे जेवढ्या मुलं बाहेर पडत आहेत आणि जेवढे रोजगार आहेत याची संख्या बघितली तर नक्कीच विषम आहे. म्हणजे त्या प्रमाणात ते नाही आहे. मग तर अशा वेळेला आपण आपल्यातलं जे पोटेन्शियल आहे ते टिकवून ठेवलं पाहिजे. इतर मार्ग देखील निवडले पाहिजे. मग तुम्ही स्वतः क्लासेस घ्या किंवा स्वतःची काही वेगळ्या पद्धती तयार करा. स्वतः जर तुम्हाला काही वेगळ्या क्षेत्रात काही काम करता येत असेल तर वेगळी क्षेत्र पण निवडा. कारण आज तुम्ही एक समाज शिक्षक म्हणून डीएडचा कोर्स पूर्ण केलेला आहात. जर तुम्हाला नाही नोकरी मिळू शकली सरकारच्या काही गुणवत्तेच्या धोरणात किंवा इतर काही कारणात, तर नक्कीच तुम्ही हातभर होऊ नका, खचू नका. तुमच्या जे डीएडचं ज्ञान मिळाले ना ते अतिशय चांगलं ज्ञान आहे. त्यातून तुम्ही बालमानसशास्त्र शिकता, त्यातून तुम्ही पालकांचं शास्त्र शिकता, पालक कसा असावे ते शिकता. ह्याचा उपयोग नक्की तुम्हाला जीवनात होणार आहे. व्यावसायिक शिक्षणाचा उपयोग कुठं ना कुठं होतच असतो. इतर कुठल्या तरी व्यवसायात शिरा, कुठल्या तरी धंद्यात सुरुवात करा. कारण नोकऱ्या सगळ्यांना मिळणार नाही. हे जरी खरं असलं, आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नानं जर यश नाही मिळालं तर अपयशानं खचून नाही गेलं पाहिजे आणि मनोबल नक्कीच उंचावून तुम्ही काम केलं तर तुम्हाला तुमच्या कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यशही मिळतंच मिळतं. नक्कीच. जिल्हा परिषदच्या महत्त्वाच्या पदावर आपण आहात आणि एक महत्त्वाचा विभाग आपल्याकडे आहे, महिला आणि बालविकास हा महत्त्वाचा विभाग आहे, तो आपल्याकडे आहे. तर त्या विभागामध्ये काम करत असताना आपण आतापर्यंत कोणकोणत्या उपक्रम राबवले आहेत? जावेद, मी पहिल्यांदा तुमचा आभार मानतो. कारण महिला व बालविकास या विभागाला फार कमी लोक महत्त्वाचं असं समजतात. वास्तविक महिला आणि बालकांची संख्या समाजातली पाहिली तर मला वाटतं 48% महिला आहेत आणि बालक फक्त पुरुष बालक जरी धरली तरी ते 12 ते 13% होते. म्हणजे 60% लोकसंख्या ही ह्या जिल्हा परिषद अंतर्गत येणारी आम्ही हाताळत असतो ह्या विभागाच्या माध्यमातून. त्यामुळं लोकसंख्येचा फार एक मोठा विभाग आणि लोकसंख्या आम्ही सांभाळत असताना, हाताळत असताना नक्कीच आमच्यासमोर वेगळी चॅलेंजेस आहेत, वेगळी आव्हाने आहेत. पण मी इथं हजर झाल्यापासून मला खरोखर सांगायला आवडेल की महिलांसाठी आणि बालकांसाठी वेगवेगळ्या योजना अगदी त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. मी म्हणण्यापेक्षा आमच्या संपूर्ण यंत्रणेने, कारण माझ्याकडे अंगणवाडीचा विभाग आहे, तर अंगणवाड्या ह्या प्रत्येक वाडी वस्तीवर असल्यामुळे आमच्या प्रत्येक योजनेचा प्रचार आणि प्रसार त्या चांगल्या पद्धतीनं करू शकतात. त्यामुळे आम्ही एखादी योजना केली तर ती नक्की तिथंपर्यंत जाते. विशेषत्वानं तुम्हाला मी सांगू इच्छितो की महिलांसाठी आपण मुलींचा जन्मदर आणि मुलींना मिळावा, सन्मान मिळावा या हेतूनं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण एक अतिशय म्हणजे देशात अशी पहिली योजना असेल की ताराराणी प्राधान्य कार्ड नावाचं आपण अशी एक कार्ड देतोय. ते कोणाला देतोय आपण, तर ज्यांनी 1 किंवा 2 मुलींच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा मागील 5 वर्षातले आपण पालक निवडले. त्या पालकांचा दोघांचा, आई वडिलांचा आणि मुलींचा असा फोटो त्या कार्डवर असेल. जसं आपण पॅन कार्ड असतं, आधार कार्ड असतं छोटंसं, तशा पद्धतीचं कार्ड आपण त्यांना देतोय. खूपच उत्तम. आणि जवळजवळ 2000 असे लाभार्थी आता आपल्याकडे म्हणजे फाइंड आउट झालेले आहेत, 1,500 ते 2,000 लाभार्थी. तर त्या 2,000 लाभार्थ्यांना आता ह्या कोरोनामध्ये आपल्याला वाटप करता आलेलं नाही, आपल्याकडे कार्ड्स तयार आहेत, आपण त्यांना देतोय. ह्याचा उद्देश काय, तर कुठल्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा अशा रांग असलेल्या ठिकाणी जेव्हा ते जातील तेव्हा ते कार्ड जर त्यांनी दाखवलं तर ते कार्यालय त्यांना रांगेत नाही उभा करणार. ते कार्यालय त्यांना डायरेक्ट रांग स्किप करेल आणि पहिला प्राधान्य त्यांना देईल. म्हणून आपण त्याला प्राधान्य कार्ड म्हणतोय. म्हणजे त्यावेळा किमान चर्चा तर होईल रांगेत उभारलेले, तर अरे मी 2 तास इथे उभे राहिलेलो आहोत आणि हा आला का डायरेक्ट पुढे किस्सा गेला, तर त्यावेळा ह्यानं बाबा एका मुलीवर ऑपरेशन केले, 2 मुलीवर ऑपरेशन केले म्हणून ह्याला सन्मान देते शासन. आणि ही योजना आता आपण संपूर्ण देशभर आपल्याकडून जाईल आणि नक्कीच देशाभरात देखील ह्याचं इम्प्लिमेंटेशन होईल अशी मला अपेक्षा आणि आशा आहे. खूपच चांगली महिलांसाठी हे आपण केलेलं आहे. बालकांसाठी देखील काम करत असताना त्यांच्या आरोग्य आणि पोषणासंदर्भात आपण भरपूर काम करतोय. आता सध्या पोषण माह पण सुरू आहे, तर त्या पोषण माहामध्ये भरपूर ऍक्टिव्हिटीज आपण पोषण समृद्धी करता घेतोय. मी कुपोषण निर्मूलन म्हणणार नाही, कारण कुपोषण हा विषय फार गंभीर होतो आणि आपल्याला जे डोक्यात कुपोषणाच्या संकल्पना आहेत त्या कोल्हापुरातल्या बालकांच्या मध्ये नक्कीच नाही आहेत. तर त्यांचं पोषण जे आहे ते आपण सुधारण्यासाठी प्रयत्न करतोय. तर त्या अनुषंगाने आपण आता पोषण माहामध्ये भरपूर ऍक्टिव्हिटीज, कोरोना काळात लॉकडाऊन असताना म्हणजे संचाराला प्रतिबंध असताना देखील व्हॉट्सअपवरून, ग्रहभेटीच्या माध्यमातून, गरोदर, स्तंधा, त्यानंतर आमच्या जे
कमी वजनाची बालकं आहेत अशा सर्व बालकांसाठी आपण व्हॉट्सअपवरून वेगळे संदेश देतोय. आहार पाककृती कशा असल्या पाहिजेत या संदर्भात सांगतोय. आपण आपल्या जिल्ह्याने एक वेगळा पॅटर्न आणला होता जो मागच्या वर्षी आपण राबवला होता की जी कमी वजनाची बालकं आहेत तर अशा बालकांना आपण आयुर्वेदिक च्यवनप्राश दिला आणि तो च्यवनप्राश आपण एक 3 महिने दिल्यानंतर आपल्या 1300 बालकं होती. त्या 1300 बालकांपैकी जवळजवळ मला वाटते 90% बालकांच्या मध्ये किमान 100 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची वाढ झाली, किमान 100 ग्रॅमपेक्षा. आणि त्यातली जवळजवळ 40% बालकं ही त्या कमी वजन श्रेणीतून डायरेक्ट सर्वसाधारण बालकांसारखी म्हणजे सशक्त बालकांसारखी झाली. म्हणजे हा एक चांगला प्रयोग आपण केला होता. ते शासन मान्यतेला पण आपण पाठवलेला आहे. कोल्हापूरचा एक वेगळा पॅटर्न म्हणून आपण आयुर्वेदिक च्यवनप्राश दिला होता मुलांना आणि त्यामधून भरपूर मुलांच्या वजनात वाढ झालेली दिसलेली आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून रसाळ सरांनी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात देखील अंगणवाडीच्या बालकांसाठी अनेक योजना आणि अनेक उपक्रम या ठिकाणी सरांनी राबवलेले आहेत. सर, आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे यश संपादन केलं. आत्ताचे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत आहेत त्यांच्यासमोर सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न आता सध्या परीक्षा कधी होणार हा आहे. तर या सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? कारण प्रचंड स्पर्धा आहे आणि सरकारकडून परीक्षांच्या तारखा ज्या आहेत त्या वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आजची ही आपण कोरोनाची परिस्थिती बघतोय तर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला वाटलं होतं की म्हणजे अपेक्षाही नव्हती की 7-8 महिन्यापर्यंत हा महामारी किंवा साथरोगाचा काळ असेल. अजून देखील तो सुरूच आहे आणि अजून देखील मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत समाजामध्ये. अशा परिस्थितीमध्ये लगेच परीक्षा घेऊन मुलांना देखील संकटात पाडणं योग्य वाटत नसेल. म्हणूनच बहुतेक मला वाटतंय की बहुधा सरकारनं परीक्षा पुढे ढकलल्या असतील. त्या निमित्तानं काही मुलांना तयारी करायला पण भरपूर वेळ मिळेल असा पॉझिटिव्ह त्याच्या पाठीमागे काहींनी अर्थ काढला तर तो नक्कीच चांगला राहील. आणि जेव्हा हा थोडासा गॅप आहे, ह्या गॅपमुळं काही जणांची मनस्थिती देखील खालवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण काळामध्ये लोकांना थोडंसं स्ट्रेस आला असेल, तणाव आला असेल तर मी नक्कीच सांगतो की तुमची ही एक प्रकारची परीक्षाच आहे. कारण MPSC फक्त तुमची बौद्धिक क्षमता नाही तपासत, तुमची शारीरिक क्षमता तपासते, तुमच्या ताण तणाव तुम्ही किती बेअर करू शकता. कारण प्रशासनात जेव्हा तुम्ही बसता, आता आमचे भरपूर उदाहरणं आहेत की आपण प्रशासनात जेव्हा बसतो तेव्हा लोकांचा प्रचंड रेटा आपल्याला येतो. लोकांच्या अपेक्षांचं ओझं आपल्याला सहन करावं लागतं. त्या अपेक्षांच्या ओझ्याला घेऊन आपल्याला काम करावं लागतं. त्यामुळे आपलं मनोबल, आपली मनशक्ती, आपली मानसिकता ही कणखर लागते. त्यामुळे आता तुमचं ही सारखं परीक्षा पुढे ढकलल्यामुळं थोडा त्रास जरी होत असला विद्यार्थ्यांना तर नक्कीच सांगतो तुमचं मनोबल त्यामुळे उंचावलं जाईल. पण तुमची ती मानसिक जी शक्ती आहे किती कणखर आहात तुम्ही याची देखील ही एक परीक्षा समजा आणि याला सामोरं जा. कारण वेळ येईल तसं आपल्याला वागायला पण लागणार आहे आणि वेळ कशी येईल हे आता आपण सांगू शकत नाही. आणि येणाऱ्या परिस्थितीवर मात कशी करायची हे एक स्किल तुम्हाला त्याच्यातून प्राप्त होणार आहे. ते तुम्हाला नक्की मुलाखतीला आणि MPSCच्या मेन परीक्षेला नक्की उपयोगाला येईल. सर, आपण शिक्षक या पदावर काम करत असताना MPSCचा अभ्यास कसा केला आमच्या विद्यार्थ्यांना समजू दे. नक्कीच कसं आहे, आपण मटेरियल तर निवडतोच, म्हणजे काय अभ्यास करावा, कुठली पुस्तकं वाचावीत असं त्यावेळची एक 2012ला जेव्हा आम्ही परीक्षा दिली त्यावेळेला नुकता एक वेगळ्या स्थित्यंतरामध्ये MPSCचे काही मेन्स परीक्षा असतील किंवा कायच्या जात होतो. त्यावेळेला पर्सेंटाईल पद्धत नुकती अशी आली होती, ती मेन्सला आली होती डायरेक्ट. नंतर मग ती प्रीला चालू झाली, आता मुलाखतीपर्यंत आपण गेलोय. तर ही स्थित्यंतर होत असताना, हे अभ्यास करत असताना कोणत्या विशिष्ट पुस्तकावर अवलंबून न राहता रोजचा जो वर्तमानपत्रांचा अभ्यास आहे, रोजच्या चालू घडामोडींचा जो अभ्यास आहे आणि आता सगळ्या विषयांचा जर बघितलं आपण प्रत्येक विषयातल्या चालू घडामोडींवर जास्त भर आहे. परीक्षेतले प्रश्नांचे स्वरूप बघितलं किंवा त्यातल्या ऑप्शन्सची पद्धत बघितली तर तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल सध्या काय सुरू आहे याचं किती परिपूर्ण ज्ञान आहे याचीच तपासणी MPSC करत असते. त्यामुळं तुम्ही चौकस असलं पाहिजे, तुम्ही सगळ्या गोष्टींच्याकडे तेवढ्याच निरपेक्षपणे बघता आलं पाहिजे, एकांगी विचार नाही केला पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रातली घडामोड एखाद्या पुस्तकावर अवलंबून न राहता प्रत्येक विषयाचा सांगोवांग अभ्यास कराच, नक्की करा, पण स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजे. स्वतःच्या नोट्स काढण्याचा फार मोठा फायदा होतो. कारण जेव्हा तुम्ही एकदा लिहिता तेव्हा तुम्ही 3दा वाचता आणि या 3दा वाचण्यामुळं तुमची ग्रास्पिंग चांगली होते, आकलन चांगलं होतं आणि परीक्षेत उत्तर लिहित असताना त्या वाचण्याचा, 3दा वाचण्याचा आणि एकदा लिहिण्याचा, स्वतःच्या नोट्स काढण्याचा नक्की फायदा होतो. त्यातनं तुम्हाला शॉर्टकट्स समजतात, शॉर्ट फॉर्म्स तयार करता येतात स्वतःचे म्हणून. आणि दुसरं महत्त्वाचं की ग्रुप करा. बरोबर, आत्ताचा जो अभ्यास आहे तो थोडासा वाढलेला आहे. एवढं सगळं एकटाच माणूस कव्हर करेल असं कधी होत नाही. त्यामुळं
एकामेकाला सहाय्य करायला शिकलं पाहिजे. आणि प्रशासनात तर काय असतं, समन्वयच असतो. समन्वय तिथं जाऊन करायचा आहे, तो आधी शिकला तर तुम्हाला सोपं जाईल प्रशासन करायला. त्यामुळं आत्ताच आपण करत असताना आपल्या समविचार असं नाही तर प्रत्येक विषयाला तज्ज्ञ जो कोण आहे बाबा, त्याचा अभ्यास राज्यशास्त्र चांगला आहे, याचा अभ्यास मानसशास्त्र चांगला आहे, याचा इतिहास चांगला आहे, याचा कृषी चांगला आहे, याचा सामान्य अध्ययन 1 चांगला आहे, सामान्य अध्ययन 2 चांगला आहे, अशा प्रत्येक चांगल्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि त्याची चर्चा त्याची चर्चा जर ग्रुपमध्ये केली, ग्रुप चर्चा फार उपयोगाच्या पडतात आणि ह्याचा मोठा प्रचंड फायदा तुम्हाला होऊ शकतो. तंत्रांचा वापर करा, पण हे मंत्र देखील विसरू नका. नक्कीच आपल्या मार्गदर्शनाचा आमचा जो काही स्पर्धा परीक्षेचा प्रेक्षक आहे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे सर. आणि माझा शेवटचा सर प्रश्न तुम्हाला असा असेल की सध्या परिस्थितीमुळं काही करू शकत नाही अशी एक मानसिकता मुलांच्या मध्ये आहे, विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे, तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? मगाशीच मी सांगितलं की तुम्ही ना थोड्याशा म्हणजे ज्या क्षेत्रात जाणार आहात त्या क्षेत्रातले जे आयकॉन्स आहेत, जे आयडॉल्स आहेत, त्यांची आत्मचरित्र वाचली पाहिजे पहिली गोष्ट. कारण त्यामुळे तुम्हाला समजेल की त्यांची मूळ परिस्थिती काय होती, त्यातून ते कशी वर आले. प्रत्येक मनुष्य, आता आपण इन्फोसिसचं जर उदाहरण घेतलं तर इन्फोसिसच्या मूर्तींचं उदाहरण जर आपण घेतलं तर ते देखील फार प्रचंड गरिबीतनं संघर्षातनं वर आलेले आहेत. आता माझं जरी उदाहरण मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की फार गरिबीत म्हणजे जी कामं हलकी सलकी समजतो आपण तशी सगळी कामं करून आज आम्ही या ठिकाणी आलो. फायदा आज इतकाच होतोय की आज तसा एखादा माणूस बघितला की मी फार आस्थेने त्याची चौकशी करतो आणि त्या माणसाला चांगलं वाटतं की प्रशासनातला एक मोठा अधिकारी माझी इतकी आस्थेने चौकशी करतोय. त्यामुळे तुमच्यातला एखादा कोण जर आला ना, आम्हाला जास्त आनंद होईल. कारण खरं तर गोरगरिबांचं प्रतिनिधित्व इथं आलं पाहिजे. परिस्थितीला कुणी हतबल होऊ नका. परिस्थितीमुळं वाईट परिस्थिती आहे म्हणून मला यश मिळणार नाही, मी क्लास 1 होऊ शकत नाही, मी क्लास 2 होऊ शकत नाही का, मी गरीब आहे, असं कधीही नसतं मित्रांनो. अनेक गोरगरिबांनी, झोपडीत राहणाऱ्या पोरांनी दिव्यात अभ्यास करून, दिव्याच्या साह्यानं अभ्यास करून त्यांनी आज क्लास 1, क्लास 2 आणि IAS झालेले. त्यामुळं असं कुठेही कुणी समजू नका की परिस्थितीमुळं आपण यश मिळवू शकत नाही. परिस्थितीवर स्वार व्हायला शिका. ती स्वार व्हायची जर वृत्ती आणि प्रवृत्ती तुमच्यात नसेल तर तुम्ही काही होऊ शकत नाही. अधिकारी तर सोडाच, पण तुम्ही चांगला माणूस पण होऊ शकणार नाहीत. कारण तुम्ही गांगरून जाल, मनस्थिती खालावेल, मनोबल खालावेल आणि मग तुम्ही माणूस म्हणून पण जगताना तुम्हाला अडचणी यायला लागते. नक्कीच सर, परिस्थितीवर मात करून कशा पद्धतीनं यशाला गाठायचं अशा पद्धतीचं एक उत्तम उदाहरण आणि एक जिवंत उदाहरण रसाळ सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. आणि अतिशय उत्तम आणि अतिशय चांगली माहिती या ठिकाणी सरांनी आम्हाला दिलेली आहे. आमच्याबरोबरच आपल्या प्रेक्षकांना देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सर, आपण आलात, आमच्याशी हितगुज साधलात, आमच्याशी संवाद साधला आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय मोलाची माहिती आणि मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलात, त्याबद्दल आपलं आभारी आहे. नक्की जावेद, मी आपल्या चॅनलचे देखील आभार मानतो आणि प्रेक्षकांना, श्रोत्यांना पण एक विनंती करतो मी माझी की मी अंगणवाडी विभागाचा एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून फक्त माझं एक नम्रतेचं आव्हान आहे. आमचा प्रवेशोत्सव अभियान नावाचं एक अभियान पण असतं जे आम्ही दर गुढीपाडव्याला राबवतो. आता पहिला अंगणवाडीमध्ये अभ्यासक्रम नव्हते, पण आता आम्ही आकार नावाचा अभ्यासक्रम आणलेला आहे. तर त्या आकार नावाच्या अभ्यासक्रमामुळं कृतीयुक्त बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक अशा अष्टांगांचा विकास आम्ही आमच्या अंगणवाडीमध्ये आता करत असतो. तुम्ही कधीतरी बघितलं तर खाजगीपेक्षा आमच्या अंगणवाडीमध्ये 6 सेवा आम्ही देतो. आहार देतो, लसीकरण करतो, आरोग्य सेवा देतो, संदर्भ सेवा देतो आणि आकारसारखं चांगला दमदार अभ्यासक्रम आज आमच्याकडे आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांना माझं नम्रतेचं आव्हान आहे, एकदा अंगणवाडीत जा, नक्की पहा, तो अभ्यासक्रम अभ्यासा. त्या अभ्यासक्रमापेक्षा सुंदर अभ्यासक्रम तुम्हाला खाजगीत आणि मॉन्टेसरीत आणि प्ले स्कूलला देखील मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आवाहन करतो, तसा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या आमच्या अंगणवाडीत ताईला सहकार्य करा आणि आमच्या सरकारी जिल्हा परिषद अंगणवाड्यांच्यामध्ये आपल्या मुलांचे प्रवेश नक्की घ्या. आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलचं मी आभार मानतो की ही संधी दिलीत या महाराष्ट्रातील आणि देशभरातील युवकांशी आपल्या माध्यमातून मला बोलायची. मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो, मित्रांनो, जग सुंदर आहे, जीवनही सुंदर आहे. क्षेत्र कुठलं निवडायचं हा तुमचा अधिकार आहे, पण क्षेत्रात त्या जाताना यश मिळो अपयश मिळो दोन्ही पचवायला शिका. आणि जर अपयश मिळत असेल दुसरं क्षेत्र निवडायला शिका, तेही तितक्याच दमदारपणे जगा. जीवनातला यश, आनंद, दुःख, सुख हे सगळंच एकाच वेळेला आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे आणि आपलं मनोबल उंचावून एक चांगला नागरिक म्हणून या भारताची सेवा करायची प्रत्येक क्षेत्रातून तुम्हाला संधी आहे, ती संधी तुम्ही नक्की साधा अशी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचं
आप उधर जाके बैठ सकते हैं प्लीज। एक मिनट, मैं जरा इनसे। सिस्टर प्लीज, आप सर, आप बताइए समझ कहाँ क्यों नहीं मिलेंगे रहे? डॉक्टर? इमरजेंसी। आई एम सॉरी आपको वेट करना पड़ा। क्या कह रही थी आप? अरे ये बच्चा, अरे कोई पकड़ो इसे। कहाँ जा रहा है? रुको, ओए। अरे रुको, कहाँ भागे जा रहे हो? सॉरी डॉक्टर अंकल आपको इतना भगाने के लिए, पर मेरी मम्मी के पेट में बहुत दर्द हो रहा है और ये लोग आपके पास आने ही नहीं देते। डॉक्टर, ये वो HIV केस है। हाँ तो आप लोग यही पहन के सब लोग को ठीक करते हो ना, तो मेरी मम्मी को भी ठीक कर दो ना प्लीज। डिलीवरी की तैयारी करो जल्दी। यूनिवर्सल प्रिकॉशंस पे भरोसा करके हर रोज हजारों डॉक्टर्स इलाज करते हैं लाखों मरीजों का, उनका भी जिन्हें HIV है। जब साथ है सुरक्षा तो डरना कैसा?